पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज गुणा समुद्रत्नाकर महाराज विजय राजाधिराज गुणा समुद्राज गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज सद्गुरुनाथ समर्थ रत्नाकर महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. आज परम पावन आणि पवित्र 2026 या सालाचा शुभारंभ, नवीन वर्षाचं आगमन. आणि आजच्या ह्या नवीन वर्षाच्या आगमनाच्या निमित्तानं 2 शब्दाचा बोध सर्व शिष्यगणांसाठी देत आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक वर्षे येऊन गेली, अनेक दिवस येऊन गेले, अनेक वर्षे येऊन गेली. दरवर्षी वर्ष येते आणि संपते. वर्ष संपलं, नवीन वर्ष सुरू झालं. कधीही बंद नाही, ही अखंड प्रक्रिया आहे. 2025 साल संपलं आणि 26 सालाला सुरुवात झाली. महत्व काय आहे, कोणत्या गोष्टीला आहे? आपण मानवाच्या जन्माला आलेला आहोत. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. 50% पुण्य पाप पुण्य सप्ताह घडे तरच नरदेह जोडे. 50% पुण्य होती म्हणून हा मानवाचा जन्म मिळाला आणि जन्म मरणाचा हा संसार करण्यासाठी आपण आलो. आपण जन्माला आलोय, पण काय करायचं आहे, कसं करायचं आहे आणि कधी करायचं आहे याचं मात्र आपल्याला ज्ञान नाही. जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट कोणती आहे तर ती ज्ञान. जोपर्यंत आपणास ज्ञान होत नाही तोपर्यंत ना प्रपंच होणार, ना परमार्थ होणार, ना राजकारण होणार, ना कोणतीही गोष्ट होणार. ज्ञान ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जीवनामध्ये चांगला बदल घडायचा असेल, सर्व गोष्टी साध्य व्हायच्या असतील तर जीवनामध्ये ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्ञान असल्याशिवाय अज्ञान दूर होणार नाही. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण अज्ञानात असतो. आणि म्हणून ज्ञान घेण्यासाठी कुठं जातो? सद्गुरूंच्या सहवासात जातो. सद्गुरू वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि मग सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर, भेट झाल्यानंतर तिथून ज्ञान मिळण्यास सुरुवात होते. अज्ञान दूर व्हायला सुरुवात होते, पाप संपायला सुरुवात होते, पुण्य संचय व्हायला सुरुवात होते. हे ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. कारण हे ज्ञान इतर कोणाकडे नसणार आहे. ते ज्ञान फक्त सद्गुरूंच्या जवळच असणार आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आलेली आहे, अत्यंत महत्वाची ओवी. ते ज्ञान गा बरवे, ते पैगा ज्ञान बरवे, जरी मनी अथी आणावे, तरी या संताशी भजावे सर्वस्वेशी. माऊलींनी सुद्धा सांगितलं, हे जर ज्ञान पाहिजे असेल, ते ज्ञान पैगा भरवे, हे ज्ञान पाहिजे असेल तर हे ज्ञान सद्गुरूंच्या सान्निध्यात मिळेल म्हणून सांगितलं. म्हणून साधू संताला भजा म्हणून सांगितलं, त्यांच्या सहवासात जावा म्हणून सांगितलं. कारण संत भेटीशिवाय, कृपा झाल्याशिवाय, सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय ते ज्ञान मिळू शकत नाही. आणि मग ज्ञान मिळाल्यानंतर अज्ञान दूर होतं आणि आपण प्रपंच असो, परमार्थ असो, आपल्या जीवनाचा प्रवास करू लागतो. जीवनरूपी प्रवास करत असताना जर ज्ञानरूपी बॅटरी आपल्याजवळ नसेल तर
तो ज्ञानाचा प्रकाश नसेल तर हा प्रवास करणं अवघड आहे. आणि म्हणून नका डराना जाऊ झणी, झणी झालं कोठे बुडवाले हित विचारी म्हणत आपुलिया. मग काय करायचंय? ज्ञान मिळवायला गुरूंकडे गेलो, सद्गुरू भेट झाली, ज्ञान मिळालं. ज्ञान मिळाल्यानंतर काय? अज्ञान दूर होणार आहे. चुका आणि शिका. वर्ष मागचं संपलं, 25 साल संपलं. चुका आणि शिका. काय चुकलं याचा शोध घ्या, बोध घ्या, चुकलेल्या गोष्टी दुरुस्त करा, चुका आणि शिका, आणि मग पुढच्या प्रवासाला लागा. चुका तशाच घेऊन आपण हा प्रवास करू शकत नाही. म्हणून चुका आणि शिका. हे ज्ञानामुळं आपल्या लक्षात येईल आपलं काय चुकतंय, ते दुरुस्ती करा. वाईट काय गोष्टी असतील त्या सोडून द्या. आणि मग आता ज्ञान मिळालेलं आहे, प्रवास आपला चांगला सुखाचा सुरू आहे, प्रपंच चांगला चालू आहे, परमार्थ सगळा चांगला चालू आहे. तरी पण हे कलियुग आहे. इथं परमार्थ करणाऱ्यालाही करू देत नाहीत आणि स्वतःही करत नाहीत. स्वतःला ज्ञान नसतं पण दुसऱ्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. आणि मग ऐकायचं कोणाचं? कोणाचं ऐकायची काही गरजच नाही. सांगितले काम सेवका करावे, गुरुने सांगितलंय तेवढंच करायचं आहे. पण इथं गुरु सोडून बाकीचे अनंत भक्त संत असे भेटतात की नको ते विचार डोक्यात घालायला लागतात. हे चांगलं आहे, ते वाईट आहे, हे बरं, हे नको, काही सांगायला लागतात. आणि मग तिथं ब्रह्म घोटाळा होतो, गोंधळ होतो शिष्यांचा, आणि नको त्या मार्गाला ते जावं लागतात. आणि ज्यावेळी परमार्थाशी विमुख होतात, गुरुशी विमुख होतात, त्यावेळेला त्यांचं अधपतन व्हायला सुरुवात होते. नका डराना जाऊ झणी, झणी झालं कोठे बुडवाल हित विचारी म्हणता आपुलिया. तुम्ही गुरुनी सांगितलेला मार्ग सोडून जर अडरानात पळायला लागला तर तुमचं अनित होणार आहे. ते तर कोण वाचवू शकणार नाही. आणि मग हा विचार आपण स्वतः करायचा आहे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. रामदास स्वामींनी सांगितलं. मग आपल्याला ज्ञान मिळाले, आता दुसऱ्याचं ऐकायची काय गरज लागली? पण तरी पण तो ऐकतोय आणि नको त्या मार्गाला जातोय, त्याच्यात त्याचं अनिहित होणार आहे. प्रत्येक गोष्ट माऊलींनी सांगितली. असे जे कोण आहेत स्वतःही परमार्थ करत नाहीत आणि जो परमार्थ करतोय त्यालाही बाजूला ढकलायला लागतात, गुरुपासून त्याला बाजूला ढकलायला लागतात, परमार्थापासून बाजूला ढकलायला लागतात, असे काही उद्योग करणारी काही माणसं असतात. त्यांच्यासाठी सुद्धा ओवी लिहिली ज्ञानेश्वर माऊलींनी. आणि मग हे विचार करण्याच्या गोष्टी आहेत. काय विचार करण्याच्या गोष्टी आहेत? कारण हिथं चांगलं सोडायचं, वाईटाच्या पाठीमागे लागायचं, पुण्य सोडून पापकर्माकडे लागायचं, गुरु सोडून अन्यत्र सगळं भटकंती करायची. अशा अनेक चुका इथं घडू शकतात भक्तांच्या. आणि म्हणून ते सुद्धा माऊलींनी सांगितले की असे कोण लोक आहेत जे संभ्रम निर्माण करतात, त्यांच्यासाठी सावध राहण्यासाठी त्यांच्यापासून एक ओवी ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितली. फार सुंदर ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तैसे गा पार्था विमुख या परमार्था, तयाशी संभाषण सर्वथा करो करावेना. बघा, जे परमार्थापासून विमुख होतात अशा लोकांशी, ते स्वतःच आधी सोडून गेलेले असतात, गुरुला सोडून गेलेले असतात, परमार्थाला सोडून गेलेले असतात, अशा लोकांपासून सावध राहण्यासाठी माऊलीने सांगितले की त्यांच्याशी संभाषण कधीही करू नका. बघा किती विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट साधू संतांनी सांगितली. कशासाठी सांगितली असेल? तर साधू संतांशिवाय हा कळवळा येऊ शकत नाही. आणि मग म्हणून आपण आपला विचार आपण करायचा आहे. स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे.
जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. जो आपणची कष्टात गेला तोची म्हणा. आणि मग आपण अस्थिरता कधी निर्माण होऊ द्यायची नाही. अज्ञानात कधी जायचं नाही. पाण्याच्या बाहेर मासा आला का तो तडफडणार आहे. पाण्यात राहायचं आहे. तसा साधू संतांच्या सहवासात राहायचं आहे. तो सहवास सोडून अन्यत्र जायचं नाही. आणि म्हणून जीवन अनमोल आहे. एक एक क्षण अनमोल आहे. त्या एक एक क्षणाचा उपयोग करून घ्या. प्रपंचासाठी उपयोग करून घ्या. परमार्थासाठी उपयोग करून घ्या. आणि हे व्हायचं असेल तर नित्य नेम करा. गुरुनी सांगितलेल्या मार्गाने जावा. भगवंताची कृपा आशीर्वाद संपादन करा. जन्म सफल होईल. शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि मग शेवटचा दिवस जर गोड व्हायचा असेल तर ही आयुष्यभराची साधना, संतांची संगत, आपण केलेली सेवा ही आपल्याला उपयोगी येईल. कारण क्षणाचा नाही भरवसा. या देहाचा क्षणभरही नाही भरवसा. हे क्षणभंगूर आहे आयुष्य. आणि म्हणून विवेक जागृत करा. विवेक म्हणजे फिल्टर आहे. फिल्टरचं पाणी आपण पितो तसं विचार फिल्टर करून घ्यायचा आहे विवेक. आणि जर नाही फिल्टर केला, कोणी सांगितलं तसंच तो ऐकायला लागला तर ते अनहित होणार आहे. अडचण निर्माण होणार आहे. आणि म्हणून क्षणोक्षणी करावा विचार. हा विचार, चांगला विचार करा. चांगला विचार केला आयुष्य बदलेल. चांगला विचार केला सेवा घडेल. चांगला विचार स्वीकारला तर हित होईल, ज्ञान मिळेल. सगळ्या गोष्टी मंगलमय सगळ्या गोष्टी होतील. अमंगल काही होणार नाही. पण इथं विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि सेवा पाहिजे. आणि म्हणून नवीन सालाला सुरुवात होतीये. 2026 साल हे आपल्या दत्तनगरी मठाच्याही दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. कारण अत्यंत महत्वाची असलेली अधिक मास या 2026 मध्ये येतोय. मे महिन्यामध्ये काशी या ठिकाणी तपश्चर्येचं नियोजन आहे. खूप मोठा लाभ आम्हालाही घडणार आहे आणि सगळ्या शिष्यांनाही घडणार आहे. म्हणून अत्यंत मोठे सोहळे या 2026 मध्ये होणार आहेत. ते सोहळे याची देही याची डोळा महामुक्तीचा सोहळा, हा स्वर्ग सुखाचा आनंद, ब्रह्मसुखाचा आनंद तुम्हाला या 26 सालामध्ये घेता येणार आहे. त्यासाठी तुम्ही अखंड मनाने सेवा करत राहा. प्रपंच आणि परमार्थ तुमचा सुखाचा होईल. आणि म्हणून 2026 सालाच्या ह्या शुभारंभाच्या दिवशी आज नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त सगळ्या शिष्यांच्या पाठीशी आशीर्वाद देत आहे. तुमचा प्रपंच आणि परमार्थ हा सुखाचा हो यासाठी दत्त भगवंताकडे प्रार्थना करीत आहे. निवांत राहा, पण तत्व सोडू नका. परमार्थापासून विमुख होऊ नका. साधू संतांच्या संगतीत राहा आणि सांगितलेल्या नियमाप्रमाणे तुम्ही वाटचाल करत राहा. तुमचा प्रपंच सुखाचा होईल. ज्ञान घ्या, सेवा करा, प्रपंच करा. प्रपंच करावा नेटका, परमार्थ पाहावा विवेका. प्रपंचही चांगला करा, परमार्थही चांगला करा. पण हे सगळं चांगलं होण्यासाठी सद्गुरूंच्या सान्निध्यात राहावं लागेल. तो विचार घ्यावा लागेल, ते ज्ञान घ्यावं लागेल. तर आणि तरच नुसता प्रपंच नव्हे, नुसता परमार्थ नव्हे, तुमचं आयुष्य चांगलं होईल. आणि जीवन आपण ह्या जन्माला आल्याचं जे काही भाग्य आहे ते भाग्य आपलं उजळल्याशिवाय राहणार नाही. आयुष्य उजळल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण मोक्षाचे अधिकारी व्हायला कुठलीही अडचण येणार नाही. म्हणून त्या मोक्षगतीला जावा आणि आयुष्य सुख समृद्ध आणि संपन्न करा. तुमच्या सगळ्यांचं आयुष्य सुख संपन्न व्हावं, समृद्ध व्हावं यासाठी आजच्या नवीन वर्षाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभाशीर्वाद देत आहे. पुंडलिकावती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राजाधिराज गुण रत्नाकर महाराज, राजाधिराज गुण समृद्धाजी महाराज.